रंगपंचमीची रात्र होती. गावात दिवसभर धिंगाणा झाला होता. ढोल, नाच, रंग, पाण्याचे फवारे सगळं शांत झालं होतं. पण गावाच्या टोकाला असलेल्या जुन्या विहिरीजवळ अजूनही लाल रंग सुकत नव्हता. माझं नाव रोहन. मी 5 वर्षांनी परत गावात आलो होतो. होळीसाठी मित्रांनी खास बोलावलं होतं. सगळं सुरळीत चाललं होतं. पण दुपारी एक विचित्र गोष्ट घडली. एक मुलगी पूर्ण पांढऱ्या कपड्यात, चेहऱ्यावर एकही रंग नाही. ती सगळ्यांना रंग लावत होती, पण तिच्या हातातला रंग लालच होता. मी हसत तिच्याकडे गेलो. मला पण रंग लाव ना. ती थांबली. हळूच माझ्या कानात कुजबुजली, हा रंग धुतला जाणार नाही. आणि तिच्या हाताचा लाल रंग माझ्या गालावर लागला. थंड, खूप थंड. मी मागे वळून मित्रांना विचारलं, ही कोण आहे? सगळे एकदम शांत. कोण? ते म्हणाले. मी परत वळलो. ती गायब. त्या रात्री मी चेहरा धुवायला गेलो. सगळा रंग निघून गेला होता, पण गालावरचा लाल ठिपका तसाच होता. मी घाबरलो. फोन काढला, सेल्फी काढली. फोटोमध्ये माझ्या मागे ती उभी होती. डोळे पूर्ण काळे, ओठांवर हसू. दुसऱ्या दिवशी गावात कळलं, 5 वर्षांपूर्वी होळीच्या दिवशी एक मुलगी विहिरीत पडून मेली होती. तिच्या अंगावर पांढरे कपडे होते आणि लोक म्हणतात ती अजूनही होळीला येते. रंग खेळायला नाही, तर आपला रंग सोडायला. जो एकदा लागला तो धुतला जात नाही. आज पुन्हा होळी आहे आणि मी अजूनही तो लाल ठिपका झाकून फिरतोय. कारण तो आता फक्त रंग नाही, तो खून आहे. आणि पुढची होळी माझी शेवटची असणार आहे. मंडळी, जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या एखाद्या नवीन कथेमध्ये. बाय बाय.